राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता। 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतात जाहीर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता डिसेंबरमध्ये लागू होण्याची शक्यता। राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन डिसेंबरऐवजी नोव्हेंबरमध्येच होण्याची शक्यता। मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईतल्या गोरेगावमध्ये मेळावा। मतदार याद्यांमधील कथित घोळावर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष। बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून 3 प्रवासी पडले खाली। दोघांचा मृत्यू, 1 जण जखमी। नाशिक रोड रेल्वे स्थानकाजवळ घडला अपघात। मध्य रेल्वेवर ठाणे ते विद्याविहार दरम्यान मेगा ब्लॉक, तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक। ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल। अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्धविरामावर सहमती। कतारची राजधानी दोहामधील बैठकीनंतर युद्धविरामाची घोषणा। तुर्कीनं मध्यस्थी केल्यावर घडली चर्चा। बांगलादेशच्या ढाका विमानतळावर भीषण आग। विमानतळावरील उड्डाणं थांबवली। कार्गो विभाग जळून खाक। दिल्लीहून बांगलादेशला जाणारी विमानं कोलकात्यामध्ये उतरवली। अयोध्येत दीपोत्सवावर बनणार एक नवीन विक्रम। 28 लाखपेक्षा जास्त दिव्यांनी उजळून निघणार अयोध्या नगरी। आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आजपासून सुरुवात। रोहित शर्मा, विराट कोहली तब्बल 7 महिन्यांनंतर खेळणार आंतरराष्ट्रीय सामना। भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा जिल्हा शासकीय विश्रामगृहात दिसून आली। जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उदयनराजेंनी त्यांना पार्टी कुठे असा मिश्किल सवाल करतात। चला जलमंदिरला जाऊन पार्टी करू असं मिश्किल उत्तर जयकुमार गोरे यांनी दिलंय। ज्या पोलीस स्टेशनमध्ये अटक व्हायची त्याच पोलीस स्थानकाची नवीन इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी माझ्यावर आली असं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यानं एकच हशा पिकला। जळगाव जिल्ह्यातील पाळधी पोलीस स्थानकाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण गुलाबराव पाटलांच्या हस्ते झालं। सोयाबीन आणि कापसाची खरेदी केंद्र सुरू झाले नसल्यानं शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत। खरेदी केंद्र सुरू केले नाही तर पालकमंत्र्यांच्या गाड्या फोडून टाकू असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिलाय। वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून वाद उफाळलाय। जिल्हाध्यक्षपद आपल्या मुलाला न दिल्यानं माजी आमदार सुरेश देशमुख या गटामध्ये नाराजी पसरली आहे। वर्ध्याच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आली। हिंगोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आहे। माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी या बैठकीमध्ये मार्गदर्शन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघा भागवत यांनी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची धावती भेट घेतली। या भेटीवेळी युवा नेते पार्थ पवार आणि प्रशांत भागवत हेही उपस्थित होते। या भेटीमुळे मावळ तालुक्यातील इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटामध्ये राजकीय समीकरणांची आणि नव्या घडामोडींची चर्चा रंगली। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण आणि श्री शिवशंभू स्मारकाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे। या कार्यक्रमामध्ये तब्बल 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार आहे। सांगलीच्या विटा शहराच्या मतदार यादीत घोळ असून तब्बल 1200 पेक्षा जास्त दुबार नावे असल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आलाय। मतदार यादीमध्ये काहींच्या वडिलांचे, पतींचे नाव नमूद नाही तर काहींचे पत्ते गायब झाले आहेत। मतदार यादी सदोष असल्याचा आरोप करत ती रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली।
राज्य सरकार कर्जमाफी करण्याचा निर्णय घेत नाही तोवर अणवाणी फिरण्याचा निर्धार धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। गेल्या महिन्याभरापासून हे कार्यकर्ते अणवाणी फिरतात। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण आणि श्री शिवशंभू स्मारकाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे। या कार्यक्रमामध्ये तब्बल 761 कोटी 17 लाख रुपयांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कामाचा शुभारंभ होईल। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी देहूमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट आणि वारकरी आध्यात्मिक आघाडीच्या वतीने देहूमध्ये लाक्षणिक उपोषण आंदोलन आयोजित करण्यात आलंय। या आंदोलनामध्ये आमदार रोहित पवार आणि वारकरी आघाडीचे राज्य प्रमुख हभप दत्ता महाराज पाटील सहभागी होणार आहेत। अमरावती जिल्ह्यातला शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित आहे। शासनाने दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा होईल अशी हमी दिली, पण अद्यापही मदत मिळालेली नाही। शहापूर तालुक्यातील चरीव, अष्टे, आदिवली या ग्रामीण भागाला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे इथे मोठं नुकसान झालंय। शेतात कापून ठेवलेल्या भात पिकांचंही नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। बांद्यातील कास, मडुरा आणि सातोसे या गावांमध्ये ओंकार हत्तीने धुमाकूळ घातलाय। वारंवार तक्रारी करूनही वन विभाग ठोस हालचाली करत नसल्यानं मात्र शेतकरी हतबल झालाय। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारपासून शेतामध्येच आंदोलन करणार असा इशारा दिलाय। अभियांत्रिकी कामासाठी आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक आहे। मेगा ब्लॉकमुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित होणार आहे। विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सणासुदीच्या काळात सुट्टीनिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। दिवाळी आणि छठपूजेनिमित्त देखील गावी जाणाऱ्यांच्या प्रवाशांची संख्या मोठी आहे। त्यामुळे मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे। मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। दिवाळीच्या सुट्टीमध्ये बाहेर पडलेल्या वाहन चालकांना आजही मनस्ताप सहन करावा लागतोय। वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले। सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांमध्ये अनावश्यक गोंधळ आणि भीती निर्माण करणाऱ्या फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंविरोधामध्ये रेल्वे प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे। रेल्वेशी संबंधित जुने आणि वस्तुस्थिती नसलेले व्हिडिओ पसरवणाऱ्या 20 पेक्षा अधिक सोशल मीडिया हँडल्सची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। देशातील अव्वल विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगो कंपनीच्या ताफ्यामध्ये आणखी 30 नवीन A350 ही आलिशान विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विशेष म्हणजे त्यांचं इंजिन हे रोल्स रॉयल्स या प्रख्यात कंपनीचं असणार आहे। एअरबस कंपनीची A350 या प्रकारातील विमानं अतिशय प्रशस्तही असतात। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा बहुप्रतिष्ठित 21वा हप्ता आता लवकरच येणार आहे। दिवाळीनंतर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये जमा होतील। स्मार्टफोन वापरणाऱ्या सर्वांचंच व्हॉट्सअप अपर्यायी साधन झालं आहे। वाटेल तेव्हा किंवा वाटेल तितके मेसेज लोक एकमेकांना पाठवत असतात। त्यामध्ये मग टेक्स्ट मेसेज, फोटो, व्हिडिओ किंवा लिंक्स, फाईल्स शेअर केल्या जातात। मात्र आता या सगळ्या स्वातंत्र्यावर बंधनं येऊ शकतात, कारण व्हॉट्सअपने मेसेज पाठवण्याच्या संख्येवर निर्बंध आणण्याची तयारी दाखवली आहे। व्हॉट्सअप आता मेसेजवर मंथली लिमिट आणणार आहे। पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना हजारो रुपयांचा बोनस जमा झालाय। कंत्राटी कामगारांनाही पगार वाढवून मिळालाय। पण अशी स्थिती असताना परिमंडळ मधील 165 कंत्राटी सुरक्षा रक्षकांना बोनस देण्यात आला नाही। त्यातील 65 जणांना वेतन अजून मिळालं नाही। त्यामुळे हे कर्मचारी हवालदिल झाले। यंदा आनंदाचा शिधा न मिळाल्याने किमान कष्टाच्या मजुरीवर दिवाळीचा गोडवा होईल या आशेवर असणाऱ्या 2 लाखांपेक्षा अधिक मजुरांची सुमारे 170 कोटी 86 लाख रुपयांची मजुरी गेल्या 4 महिन्यांपासून थकली आहे। त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे। अन्न व औषध प्रशासनातर्फे राज्यामध्ये सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा हे विशेष तपासणी अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानांतर्गत हॉटेल्स, कॅन्टीन्स अशा तब्बल 3485 विविध अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली।
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आता पर्यटकांच्या सेवेसाठी ई कार्डची सेवा सुरू करण्यात आली आहे। या सेवेमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होणार नसल्यानं उद्यानातील नैसर्गिक वातावरण अबाधित राखण्यासाठी मदत होईल। विशेष म्हणजे या ई बग्गीचं सारथ्य येथील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या महिलांकडे देण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमधील जिन्सी परिसरातील स्टार हाइट्स या अपार्टमेंटमधील टेरेसवर अनधिकृत बांधण्यात आलेल्या 2 खोल्या आणि बाथरूम पालिका अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केला। एका प्लॉट धारकाने टेरेसवर जाऊन 2 रूम आणि बाथरूम बांधकाम करून वापर सुरू केला होता, तर नागरिकांच्या तक्रारीनंतर मनपाच्या अतिक्रमण पथकाने हे अतिक्रमण पाडले। कोल्हापूर जंगलातील हत्तीची धरपकड तातडीने थांबवा आणि या हत्तींचं संवर्धन करा अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे। या याचिकेची दखल घेत न्यायालयाने राज्य शासनाला सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले। राज्य शासनाने 2017 मध्ये जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेची रक्कम सहकार खात्याच्या प्रस्तावानुसार 6 आठवड्यामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना देण्याचे आदेश दिले। राज्यामध्ये सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित 23 जिल्ह्यातील 33,62,544 शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे, तर 27,59,745 हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी 3,258 कोटी 56 लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। दिवाळी म्हटलं की फराळ आलाच। रेडीमेड फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते। महागाईमुळे फराळ महागला असला तरी चिवडा चकली याला अधिक मागणी आहे। दुकानात मिळणाऱ्या फराळाच्या किमतीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 15% इतकी वाढ झाली आहे। दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। अशातच मिठाई आणि फरसाण दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते, तर यंदा मिठाई आणि फरसाणच्या दरामध्ये 10% वाढ झाली आहे। दसऱ्यानंतर आता पुन्हा एकदा दिवाळीला दादरचं फूल मार्केट बहरलंय। पुढील 7 ते 8 दिवस फूल मार्केट ओव्हरफ्लो असणार आहे, तर लक्ष्मीपूजनासोबतच पाडव्यासह नरक चतुर्दशीला शेवंती आणि झेंडूची फुलं अधिक दराने विकली जाणार आहेत। शेवंतीला तब्बल 400 रुपयांचा भाव मिळालाय, तर झेंडूची मिजाज 200 वर थांबली आहे। दीपावलीची सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंढरपूरमधील चंद्रभागा घाटावर दीपोत्सव साजरा करण्यात आला। चंद्रभागा घाटावर तब्बल 10,000 दिवे लावण्यात आले होते। गेल्या 25 वर्षांपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो। भिवंडी तालुक्यातील खारबाग या गावामध्ये श्री कालिका माता दीपोत्सवाच्या निमित्त शिवमंदिर तलाव किनाऱ्यावर 8,000 दीप प्रज्वलित करण्यात आले। यावेळी किनारा, 12 ज्योतिर्लिंग आणि लुप्त होणाऱ्या मैदानी खेळांना उजाळा देण्यात आला। उल्हासनगरमधील हट्री या दिवा पणतीने सिंधी बांधव दिवाळी साजरी करतात, त्यामुळे हट्रीला उल्हासनगर शहरामध्ये दिवाळीत विशेष मागणी असते। सिंधी समाजाने फाळणीपूर्वी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असलेल्यापासून ही परंपरा जपली आहे। मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात साजरी होणार आहे। या कामगारांना दिवाळीसाठी 35,000चा बोनस मिळणार आहे। लोडर, ड्रायव्हर, क्लीनर या कामगारांसाठी 35,000 रुपये व व्हाईट कॉलर कामगारांना एक बेसिक वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गोंदिया शहरामध्ये दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली। मुख्य बाजारपेठेत लोकांची वर्दळ पाहायला मिळते। संपूर्ण रस्ते हे हाऊसफुल असून विविध दुकानांवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसून आली।